मॅडम, नाव टाका राष्ट्रीय पुरस्कार. म्हणजे या लेवलला जर आपण अभ्यास केला, मला एक सांगा काही राहील का पास होणार नाही तुम्ही? म्हणून रिलायबल मध्ये रिझल्ट कायम चालू असतो का? विद्यार्थी त्या गोष्टी फॉलो करतात. फक्त एकच रिक्वेस्ट राहील, तुम्हाला या गोष्टी फॉलो करावं लागतील तरच तुम्हाला रिझल्ट भेटेल. नाही तर तुम्ही तुमचा ओव्हर स्मार्टपणा करणार, ऍटिट्यूड मध्ये राहणार तर रिझल्ट मुश्किल आहे. मग राष्ट्रीय पुरस्कार मध्ये सर्वात पहिला कुठला आहे सांगा? भारतातील सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? ऑब्विसली भारत रत्न. लिहा मग भारत रत्न आणि टॅग करा त्याला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार. म्हणजे एक हिंट द्या त्याला नाव, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार. आता थोडंसं डिस्कस करतो याच्याबद्दल, लिहू काहीच नका कारण की ते आपण स्पेशल लेक्चर मध्ये पाहणार. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा 1954 पासून दिला जातो आणि विशेष म्हणजे याची कहाणी अशी आहे की हा मरणोत्तर पण दिला जातो आणि ऑब्विसली जिवंत व्यक्तींना पण दिला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार बिगर भारतीय 2 व्यक्तींना दिला गेलाय. एक पाकिस्तानची व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे खान अब्दुल गफार खान आणि एक व्यक्ती आहे साऊथ आफ्रिकेची ज्यांचं नाव आहे नेल्सन मंडेला. आत्ताच्या डेट पर्यंत 53 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला गेलाय. आता 53 पैकी 2 गेले बिगर भारतीय, तर भारतातील किती मग? 51 व्यक्ती आहेत. रिसेंटली 2025च्या स्टार्टिंगला किती व्यक्तींना दिला गेला? 5 लोकांना हा पुरस्कार दिला गेला. कारण की 2019 नंतर 20, 21, 22, 23 दिलाच गेला नव्हता. कोविड नंतरची सिच्युएशन म्हणून हा पुरस्कार दिला नव्हता. ही अशी खूप मोठी कहाणी आहे त्याची. मध्ये पण गॅप पडला होता, मध्ये देणं बंद केलं होतं, पुन्हा हा पुरस्कार चालू झाला. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला वाचावा लागतात. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी बोललो. आता भारतरत्न ज्या पण व्यक्तीला दिला होतो त्याच्या फॅसिलिटी काय? त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स भरायची गरज नसते, त्या व्यक्तीला कुठलंही जीएसटी भरायची गरज नसते, त्या व्यक्तीला येणं जाणं म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जर गेले तर त्यांना ती एअरलाईनची सर्व्हिस आहे आपल्या भारताची ती त्यांना फ्री असते. विशेष म्हणजे त्यांना झेड सिक्युरिटी भेटते. विशेष म्हणजे भारतात जेवढी बी राज्य आहे त्या राज्यामध्ये कधीही गेले ते कुठे तर त्या राज्यांमधलं जे काही शासकीय विश्रामगृह असतं त्याला आपण काय म्हणतो गेस्ट हाऊस, ते त्यांना फ्री असतं. ओके, अजून एक फॅसिलिटी आहे त्यांना, म्हणजे असं म्हणू शकतो आपण त्यांना पार्लमेंटमध्ये जर गेले तर पार्लमेंटमध्ये कुठलीही समिट असेल ना त्या समिटमध्ये जाऊन ते बसू शकतात, ते सेशन पूर्ण अटेंड करू शकतात. कारण की पार्लमेंटमध्ये सर्वांना अधिकार असतात का? पण ज्या व्यक्तीला भारतरत्न भेटला आहे त्यांना तो अधिकार असतो. एवढ्या फॅसिलिटी ज्या व्यक्तीला भारतरत्न भेटतात त्याला भेटतात. म्हणून तुम्ही कशाला कंबाईनची तयारी करता? भारतरत्नासाठी ट्राय करा ना. ओके ओके हा, चला आता दुसरी गोष्ट, मनी नाही याच्यात, पैसे दिले जात नाही, पण प्रेस्टिज पॉवर नाव असतं ना. आता ज्या पण व्यक्तींना भेटलाय त्यांचं नाव आहे. सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारं राज्य आपलं महाराष्ट्र, एकूण 9 व्यक्तींना भेटलेला आहे. ओके, मग तुम्हाला सांगायची गरज नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर सर्वच आहेत. आणि सर्वात यंगेस्ट भारतरत्न रिसिव्ह करणारा जो व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे सचिन तेंडुलकर, ऍट द एज ऑफ 40 ही हॅज रिसिव्ह द भारतरत्न अवॉर्ड. म्हणजे वयाच्या किती वर्षी? 40व्या वर्षी त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला आहे आणि क्रीडा क्षेत्रातील पहिला पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. तर मग ते हे पण क्लेम केलं गेलं होतं की क्रीडा क्षेत्रामध्ये का चालू केला, पण ऑब्व्हियसली त्यांचं पण योगदान असतं म्हणून त्यांना तो पुरस्कार देणं भाग होतो, मग तो त्यांना पुरस्कार भेटलेला होता. अशी खूप मोठी कहाणी आहे, तुम्ही ते प्रॉपर बघणार तर तुम्हाला ते लक्षात येईल. चला, हे झालं भारतरत्न बद्दल. आता जसं भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून याचा पहिला नंबर आहे, तर मग भारतातील दुसरा, तिसरा, चौथा पुरस्कार कुठला तुम्ही सांगा? दुसरा कुठला? राष्ट्रीय ना? नाही, कोणतरी बोललं. यस, पद्मविभूषण. काय नाव आहे? पद्मविभूषण. तिसरा पद्मभूषण आणि चौथा पद्मश्री. समजलं? चला लिहा आता, यांना रँकिंग पण द्या, 1, 2, 3 आणि काय 4. तोच राष्ट्रीय पुरस्कार ते वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, मग तेच भारतरत्न, पद्मभूषण झालं. आता हे तर मेन हक्काचे 4 झाले. हे कुठल्या तारखेला दिले जातात ती सांगू इच्छितो. हे दिले जातात कुठल्या तारखेला? 26 जानेवारीला. ओके, आता वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पण फेमस अवॉर्ड्स आहेत. जसं आपण नोबेल पाहिला होता, बरोबर, तो 6 क्षेत्रांमध्ये दिला जायचा. ओके, जसा ऑस्कर पाहिला होता कुठल्या क्षेत्रामध्ये दिला जातो? फिल्म. तसे आता आपल्या वेगवेगळ्या कॅटेगरी पाहणार आहोत आपण. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप. मग हे झाले आपले नागरी पुरस्कार. आता दुसरे काय? आणि मोस्ट ऑफ द एक्झामला पद्मवर क्वेश्चन फिक्स होतो, पद्म अवॉर्ड्सवर आणि भारतरत्नवर. खूप महत्वाचा टॉपिक येतो पद्म अवॉर्डचा. आता रिसेंटली कंबाईनची एक्झाम झाली ना, त्याच्यात पण विचारलं होतं. पुढचा टाका तुम्ही, चित्रपट क्षेत्राचे सर्वोच्च पुरस्कार नाव टाका. सांगा मग, चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कुठला? ऑब्विसली लिहा, दादासाहेब फाळके पुरस्कार. चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार डॅश करून घ्या, दादासाहेब फाळके पुरस्कार. प्राइस अमाऊंट किती आहे माहिती आहे याची अमाऊंट आहे 10 लाख रुपीज. पुढचा टाका, क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. हे खेलरत्न नाव खूप मॅटर करतं. ऍक्च्युली ध्यानचंद पुरस्कार पण आहे, पण त्याची अमाऊंट तेवढी नाहीये जेवढी मी याची बोलणार आहे. पूर्ण नाव टाका सर्वांनी. हॅलो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. चारी नावं येऊ द्या. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. तर याची अमाऊंट ऐकूनच शॉक होणार आहेत तुम्ही. 25 लाख रुपये अमाऊंट आहे त्याची. किती? 25 लाख. हो, मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. ध्यानचंद हे कुठल्या क्षेत्रातील आहेत? हॉकी. ऍक्च्युली या अवॉर्डची कहाणी पण सांगतो. या अवॉर्डला पहिले काय म्हणायचे माहितीये का? राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड 2020 पर्यंत. आणि 2020 ला कोविडच्या ड्युरेशन मध्ये या पुरस्काराचं नाव चेंज झालं. काय ठेवलं? हे जे तुम्ही लिहिलं. अजून एक गोष्ट, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नावाने जेव्हा दिला जायचे त्याची अमाऊंट होती 7.5 लाख रुपये. आणि जेव्हा मेजर ध्यानचंद खेलरत्न नाव झालं त्याची अमाऊंट काय केली? डायरेक्ट 25 लाख रुपये. म्हणजे कोविडमध्ये हे दोन चेंज झाले होते. सर्व शॉक. कोविडमध्ये स्पोर्ट्सवाल्यांकडे पैसा कुठून आला? कोविडची सिच्युएशन, मी शॉक होतो 2020 मध्ये. हा चला लिहिलं. एनिवे, किती लिहिली अमाऊंट? 25 लाख. हे जे मेजर ध्यानचंद लिहिलं ना तुम्ही, त्याच्यानंतर अजून काय करा, असा एरो द्या. क्रीडा क्षेत्रातले अजून 2-4 पुरस्कार सांगायचे राहिले. पहिला घ्या, म्हणजे पहिला तो कुठला आला आपला? मेजर ध्यानचंद. नंतर घ्या अर्जुन पुरस्कार. नाव काय टाकलं? अर्जुन पुरस्कार. याची अमाऊंट लिहा 15 लाख. नंतर तिसरा घ्या द्रोणाचार्य पुरस्कार. द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील आहे. पहिला क्रीडा क्षेत्रातील कुठला आपला? मेजर ध्यानचंद. दुसरा कुठला? अर्जुन पुरस्कार. समजते? तिसरा कुठला मित्रांनो? द्रोणाचार्य पुरस्कार. हा दिला तो कोचला. द्रोणाचार्य पुरस्कार याची पण 15 लाख. चौथा घ्या ओनली ध्यानचंद पुरस्कार. फक्त नाव टाका ध्यानचंद पुरस्कार, 10 लाख. म्हणजे समजलं डिफरन्स काय ध्यानचंद आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न मध्ये? हे मी बोललो तुम्हाला. अजून एक नाव टाका याच्यात, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार. हा, पाचवा राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार. याची पण 10 लाख. आय होप क्रीडा क्षेत्र क्लिअर, चित्रपट क्षेत्र क्लिअर. हा, आणि चित्रपट क्षेत्रामध्ये जसा सर्वात मोठा कुठला आहे? 10 साहेब. पण तुम्ही ते इफ्फी, आपलं काय आयफा नंतर नॅशनल फिल्म अवॉर्ड हे पण असतात माहिती ना. त्यांच्या इंटरनली ते खूप मोठे आहेत. त्याच्यात तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहून घ्या त्याच्या खालच्या लाईनला आयफा आणि काय टाका? नॅशनल फिल्म अवॉर्ड टाका. बघतो आयफा आणि नॅशनल फिल्म अवॉर्ड. एक लाईन सोडत चला प्रत्येक गोष्टीला, म्हणजे काही ना काही आपल्याला हे करतील. आयफा आणि काय? नॅशनल फिल्म अवॉर्ड, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणतात त्याला. आयफा वेगळा आहे आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वेगळा आहे. ठीक आहे ना. पुन्हा आता आपल्या याच्यावर या. कशावर? साहित्य. त्याला आता एरो द्या. त्याच्यामध्ये लिहू, किंवा तुम्हाला नवीन नाव टाकायचं असेल ती लाईन कट करून तरी टाकू शकता, तुमची इच्छा. आता साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कुठला माहिती आहे का? कोण सांगेल? साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कुठला? ज्ञानपीठ अवॉर्ड. व्हेरी गुड. लिहा मग मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार. याच्यावर पण क्वेश्चन जस्ट रिसेंटली 1 लाईनर विचारला गेला होता की ज्ञानपीठ पुरस्कार कोणातर्फे दिला जातो? भारत सरकारतर्फे, ज्ञानपीठ संस्था त्याच्यातर्फे. 4 ऑप्शन होते, खूप भारी होतं. म्हणजे हे विचारले जातात. हा, आता आपण आपल्या ज्ञानपीठ पुरस्काराला आलोय. त्याची अमाऊंट लिहून टाका 11 लाख रुपये. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार, अमाऊंट किती? 11 लाख रुपये. आता हा पुरस्कार किती भाषांमध्ये दिला जातो? डॅश करून घ्या. 23 भाषा. आता या 23 भाषा कुठल्या? 22 आपल्या कशात? ते संविधानातील 8व्या परिशिष्टातील, माहिती ना. आणि प्लस इंग्लिश 22 + 1 किती मग? 23. अशा 23 भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. याच्यामध्ये साहित्यामध्ये दुसरा एक पुरस्कार आहे. कोण सांगेल मला? ज्याला काय म्हटलं जातं? साहित्य अकादमी पुरस्कार. लिहा. जसं ज्ञानपीठ पुरस्कार मोठा आहे, दुसरा कुठला आहे तो? साहित्य अकादमी पुरस्कार. साहित्य अकादमी किंवा अकॅडमी पुरस्कार. याची प्राइस अमाऊंट आहे 10 लाख रुपये. त्याची किती होती? व्हेरी गुड. इथंच अभ्यास व्हायला पाहिजे. हा, हे जे मी आज शिकवलं मला इथं परफेक्ट पाहिजे. फुल कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करा. आता त्याच्या व्यतिरिक्त आपण राष्ट्रीय लेवलला आहेत ना, ते लिहून घ्या. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार. असे नावं टाका आता फक्त. अजून कुठले कुठले पुरस्कार तुम्हाला विचारले असेल ते लिहून देतो मी तुम्हाला. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. नेक्स्ट, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. गांधी शांतता पुरस्कार. गांधी शांतता पुरस्कार म्हणजे हे न्यूज मध्ये दिसले तर लगेच तुमच्या नोटबुक मध्ये एंट्री पाहिजेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार. आता नाव टाका महाराष्ट्र. आता बघा, भारताचे कशाचे झाले सांगा? इंटरनॅशनल झाले, राष्ट्रीय झाले. आता राज्य. नाव टाका राज्य. राज्य पुरस्कार. कोण सांगेल? राज्य पुरस्कारामधला सर्वात मोठा अवॉर्ड कुठला आहे? महाराष्ट्र भूषण. लिहा. आता रिसेंटली डिक्लेअर झाला ना महाराष्ट्र भूषण पुरस्कार. राम सुतार यांना डिक्लेअर झाला ना. राम सुतारच्या अगोदर होते तुमचे अशोक सराफ. आता कोणाला दिला? राम सुतार. राम सुतार कोण? स्टॅच्यू ऑफ युनिटी माहिती आहे ना, वडोदरा गुजरात इथे जो स्टॅच्यू ऑफ युनिटीचं
जे मेन आहे त्यांचं आहे ना ते या शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात, त्यांना या वर्षाचा आपला महाराष्ट्र भूषण डिक्लेअर केलेला आहे. एनिवे, सो महाराष्ट्र भूषण वाचायचं आहे. अजून घ्या महाराष्ट्र भूषणला 1,00,000. हा, नंतर काय घेतलं आपण? हा, के बिर्ला फाउंडेशन पुरस्कार नाव टाका. के बिर्ला फाउंडेशन पुरस्कार. आता एक फक्त टाका लता मंगेशकर पुरस्कार. हा स्टेट लेवलचा आहे. स्टेट लेवलचा तो होता लता दीनानाथ मंगेशकर. हा काय फक्त लता मंगेशकर. चलो, सो अशा पद्धतीने तुम्हाला पुरस्कारांचा पण अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट नाव टाका. ए फॉर ॲग्रीमेंट. मराठीमध्ये काय म्हणणार याला? करार. सो राईट डाऊन. अपॉइंटमेंट्स पाहिले आपण, अवॉर्ड्स पाहिले, आता काय पाहतोय? करार. म्हणजे तुमचं पूर्ण डीप मध्ये स्टडी होईल. कंबाईनला 15च्या 15 जे करंट अफेअरचे क्वेश्चन स्वतःच्या हक्काचे आणि प्लस प्रत्येक सब्जेक्टला घेऊन 4-5 क्वेश्चन असतात. असे 20 क्वेश्चन करंट अफेअरचे असतात पूर्ण पेपरमध्ये. बघायला गेलं तर हिस्ट्रीमध्ये पण करंट अफेअर होतो. आता तुम्ही म्हणणार सर हिस्ट्रीमध्ये करंट अफेअर कुठला? सांगू का? एखाद्या घटनेला हेरिटेज साईटचा दर्जा भेटतो किंवा एखाद्या घटनेला 100, 150, 75 वर्षे कंप्लीट होतात, तर ती घटना आहे ना चर्चेत असते. लगे आयोग त्याच्यावर क्वेश्चन विचारतो. हे झालं हिस्टॉरिकल करंट अफेअर. जॉग्राफीमध्ये करंट अफेअर काय असेल कोण सांगेल मला? जीआय टॅग. व्हेरी गुड, एक झालं. अजून आता सिंपल आहे. आपल्या राज्य भारताबद्दल बोलू. भारतामध्ये पहिले 28 राज्य होते, नंतर किती झाले होते? 29. आंध्र प्रदेशमधनं कशाचं विभाजन झालं होतं? तेलंगणाचं. मग 28+1 काय झालं होतं? 29. पुन्हा काय झालं होतं? जम्मू काश्मीर हे काय होतं? जे स्टेट होतं ते काय बनलं? युनियन टेरिटरी. मग 29-1 किती झाले? 28. म्हणजे बघा हे भौगोलिक बदल झाले ना. महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा कुठला होता आपला? ठाणे. कशानुसार? लोकसंख्येनुसार. आता 2014ला 1 ऑगस्ट 2014ची गोष्ट आहे. ठाण्यामधनं कुठल्या जिल्ह्याचं विभाजन झालं? पालघर. ठाण्यामध्ये टोटल तालुके होते 15 आणि विभाजन झाल्यानंतर 8 गेले पालघरला आणि 7 उरले ठाण्याला. मग हे काय झालं? तुमचा भौगोलिक बदल झाला का नाही? ही एक हिंट दिली. अजून एक, आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सध्या महानगरपालिका किती आहेत? सांगा किती आहेत? 29. 26 महानगरपालिका होत्या. 27वी बनली होती पनवेल, 28वी बनली तुमची इचलकरंजी आणि 29वी बनली तुमची जालना. सो मित्रांनो हे काय सांगा? करंट अफेअर. मी काय बोलतो समजते का? सब्जेक्ट वाईज करंट अफेअर कशाला म्हणतात ते सांगतोय. चला आता पॉलिटीकडे जाऊ. एक उदाहरण देतोय की करंट अफेअर प्रत्येक सब्जेक्टला घेऊन कसं चालतं. म्हणून याला आहे ना, याला नाव काय दिलं आपण? स्पर्धा परीक्षेचा आत्मा. म्हणजे स्वतःचं करंट अफेअर ते A to Z स्ट्रॅटेजीनुसार येणारच आहे, पण बाकीच्या सब्जेक्टला घेऊन पण करंट अफेअर येणार आहे. जर तुम्ही करंट अफेअर आणि मॅथ आणि रिझनिंग जरी चांगलं केलं ना, तरी तुमचे 30-40 मार्क इथंच कव्हर होऊन जातात. 30-40. बाकी तर तुमचे सब्जेक्ट कमांड पाहिलंच, पॉलिटी, हिस्ट्री जे आपले कोर सब्जेक्ट आहेत. म्हणजे तुम्ही पास व्हायला असं कुठलं कमतरता नाहीये. म्हणजे तुम्ही ऍव्हरेज स्कोर काढू शकता. ठीक आहे. म्हणून ते 2 मेन सब्जेक्ट माझ्याकडे ठेवले आहेत, एक रिझनिंग आणि एक काय? करंट अफेअर. ज्यात तुमचा स्कोर पैकीच्या पैकी. मागच्या विद्यार्थ्यांना विचारा, आता जे रिझनिंगचे त्यांचे लेक्चर घेतले होते 7च्या 7 क्वेश्चन एवढे आले ना, आपल्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी सॉल्व्ह केले होते. कारण की सर्व सोपे होते, कारण की ते सर्व शिकवलं गेलं होतं त्यांना रिझनिंगचं. त्यातलेच क्वेश्चन होते आणि ते युट्यूबला शॉर्ट्समध्ये बघायला भेटतील. मी तसं एक्सप्लेनेशन मध्ये दिलं. युट्यूब शॉर्टला जायचं, आपल्या रिलायबल अकॅडमीच्या युट्यूब शॉर्टला कंबाईनचे रिझनिंगचे क्वेश्चन मी एक्सप्लेन केले, तुम्हाला बघायला भेटतील. विथ ट्रिक्स एक्सप्लेन केले. सांगायचं तात्पर्य आता जसं आपण आता याचं पाहिलं काय? हिस्ट्री आणि नंतर काय? जॉग्राफी. आता पॉलिटीचं कोण सांगेल मला? पॉलिटीमध्ये करंट अफेअर काय येईल? आता जस्ट रिसेंटली कुठलं आलं तुमचं? वक्फ बिल. अजून बोला न्यू एज्युकेशन पॉलिसी. ओके, न्यू एज्युकेशन पॉलिसी. नंतर सांगा अजून बोला. खूप आहेत पॉलिटीमध्ये. या पॉलिटीचा पार्ट नाहीये, तो टेक्नॉलॉजीचा पार्ट झाला, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा. या पुन्हा इकडे तर पॉलिटीमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण आलंय आपलं 2020चं. तो एक आहे. नवीन कायदे येतात माहिती आहे ना, जसा हा एक कायदा आहे, एक बिल आहे ते येतं. न्यू पॉलिसी येते, नवीन धोरण येतं ते विचारलं जातं. नवीन आर्टिकल ऍड होतात, त्याला आपण काय म्हणतो? कलम. पहिले 395 कलम होते, आता कुठे गेले तुमचे? 450 पर्यंत झाले. फॉर एक्झाम्पल नवीन आर्टिकल. अजून नवीन अमेंडमेंट, त्याला काय म्हटलं जातं? घटना दुरुस्ती. आणि जी नवीन घटना दुरुस्ती त्यांना एक्झामला विचारली जाते, म्हणजे विचारली जाते. जीएसटीची नवीन घटना दुरुस्ती होती, लगेच आयोगाने विचारले होते. म्हणजे बघा पॉलिटीमध्ये करंट अफेअर. अजून नवीन हे जे सरन्यायाधीश, काही रूल्स येतात, कालावधी चेंज होतो, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती माहिती ना, यांचे जे काही इलेक्शन झालं असेल, मग हे कशाचा पार्ट झाला? पूर्ण पॉलिटीचा पार्ट झाला. म्हणून तुम्हाला पॉलिटीचं करंट अफेअर तर पूर्ण 100% परफेक्ट पाहिजे. 3 सब्जेक्ट झाले. कुठले कुठले बोला? हिस्ट्री, जॉग्राफी आणि काय? पॉलिटी. आता जाऊ आपण इकॉनॉमिककडे. इकॉनॉमिकमध्ये करंट अफेअर खूप असतं. सांगा काय काय? योजना येऊन जातात, बजेट येतो, तुमचा इकॉनॉमिक सर्वे येतं का नाही? बरोबर. अजून एक गोष्ट असते, नॅशनल इन्कम, GDP, GNP हे चेंज होत राहतात.
ते विचारलं जातं. अजून बेरोजगारीचा दर काय, दारिद्र्याचा दर काय, पर्सेंटेज मध्ये विचारलं जातं. ते पण कुठल्या नवीन अहवालानुसार विचारलं जातं तुम्हाला. हे तुमचं इकॉनॉमिक करंट अफेअर आहे. चला आता कुठला सब्जेक्ट राहिला सांगा. सायन्स. सायन्स बोले तो उसमें करंट अफेअर बहुत आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता हे तुमचा अग्निवन हा कशाचा क्वेश्चन होता सांगा बरं. हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा होता फॉर एक्झाम्पल. नंतर चंद्रयान, मंगलयान. ओके, नासाने काही रेकॉर्ड केला. आता सुनीता विल्यम्स रिटर्न आल्या, तो तुमचा कशाचा क्वेश्चन झाला, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा क्वेश्चन झाला. ओके, इस्रोने काहीतरी नवीन रेकॉर्ड केला, डीआरडीओने काहीतरी रेकॉर्ड केला. सर्व जे काही असेल ते तुमचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. नवीन कुठला तरी ॲटम मूलद्रव्याबद्दल डिस्कशन झालं. अजून एक कुठलं तरी व्हॅक्सिन नवीन रिलीज झालं. जसं कोविड होतं H1N1 माहिती ना, व्हायरस आला होता, लगेच त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेला होता. त्याच्याशी निगडीत व्हॅक्सिन बनलं, त्या व्हॅक्सिनवर क्वेश्चन विचारला गेला. म्हणजे हे सर्व तुमचं करंट अफेअर मध्ये येणार सायन्सशी रिलेटेड. म्हणून प्रत्येक सब्जेक्टला काय करावं लागेल आपल्याला, न्याय द्यावा लागेल. आता इन्व्हायरमेंट मध्ये करंट अफेअर कसं येईल सांगा बोला लवकर. इन्व्हायरमेंट, टायफून, एखादं नवीन चक्रीवादळ आलं. ओके, नंतर क्लायमेट चेंज म्हणतो आपण, माहिती तुम्हाला. ओके, स्वच्छ भारत निर्देशांक निघतो. मागील 5 ते 6 वर्षापासून सतत पहिल्या नंबरला कुठलं शहर आहे, इंदोर. भारतातील सर्वोच्च शहर म्हणून डिक्लेअर होतो. हा इन्व्हायरमेंटचा पार्ट झाला. कुठेतरी स्वच्छ सर्वेक्षण म्हणून त्याला कन्सिडर केला जातो. असे हे इन्व्हायरमेंटचे जे रिपोर्ट्स असतील ते पण आपल्याला वाचून जायचं आहे. बायोटेक्नॉलॉजी खूप आहे इन्व्हायरमेंटमध्ये म्हटलं तर, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी सर्वच गोष्टी आल्या. क्लिअर. चलो आता आपण आपल्या ऍग्रीमेंट करू. ऍग्रीमेंटचे 3 उदाहरणं देतो, थोडं लवकर लक्षात येईल तुम्हाला. सर्वात पहिलं उदाहरण देतो याचं, बुलेट ट्रेन. नाव ऐकलंय का? कोणामध्ये करार झाला बुलेट ट्रेनचा, बोला लवकर. बुलेट ट्रेनसाठी भारताने कुठल्या देशासोबत करार केलाय? भारताने कुठल्या देशासोबत केलाय? जपान. व्हेरी गुड. दुसरा, राफेल फायटर जेट, यासाठी भारताने कोणासोबत करार केलाय? कोणासोबत आहे? भारताचा कोणासोबत आहे? फ्रान्स. क्लिअर. भारत फ्रान्स इथपर्यंत ओके. हे सर्व एक्सप्लेन करणार आहे मी तुम्हाला. नंतर एक टेलिकॉम सेक्टरचं घेऊ, वोडाफोन आणि काय आयडिया. कुठल्या देशाचा एखादा व्यक्ती आपल्या भारतात आला तर ऑब्व्हियसली काही ना काही करार होतात. किंवा मोदीजी कुठल्या देशामध्ये गेले तिथे बी जाऊन ते काय करतात, करार करतात, ऍग्रीमेंट करतात. आणि प्रत्येक देशामध्ये कुठल्या ना कुठे गोष्टी अवेलेबल असतात, कुठल्या गोष्टी कमी असतात. मग त्या देशाकडे ते अवेलेबल असतील तर ते आपल्याला देतील, आपल्याकडे जे असेल आपण त्यांना देतो. आता ओमानचे ते आले होते बघा सर्वजण, आठवतंय का तुम्हाला? ओमानचे व्यक्ती आले होते 4-5 जण आपल्या भारतामध्ये. नरेंद्र मोदी, नंतर द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. त्यांच्यासोबत करार कसे झाले आपले? ऑइल, कारण त्यांच्याकडे जास्त फ्युएल आहे ना, त्या देशांकडून घेतो आपण ओमानकडनं. माहिती का तुम्हाला? म्हटलं कुठलं खाण्याचं ऑइल नाही, हे सर्व फ्युएल माहिती आहे ना, पेट्रोल डिझेल, हे आपल्याकडे एवढं थोडी प्रोडक्शन आहे, आपण त्यांच्याकडनं घेतो. मग ते हे सर्व करार असतात मित्रांनो. चला आता आपण एक एक करार डिस्कस करू. बुलेट ट्रेन, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे एक लोकल ट्रेन चालते, एक आपली स्वतःची वंदे भारत, बरोबर आहे. पण या सर्वांपेक्षा हाय स्पीडची ट्रेन आहे कुठली? बुलेट ट्रेन, जिचा स्पीड आहे तासाला 280 किलोमीटर. एका तासाला 280 किलोमीटर कव्हर करते. एक उदाहरण देऊ इच्छितो. मुंबई पासून अहमदाबाद, आता ही जी बुलेट ट्रेन चालणार आहे ही मुंबई, आपलं महाराष्ट्रात काय जाणार आहे? गुजरात. मग त्यातली सिटी पण डिक्लेअर आहे, मुंबई टू काय? अहमदाबाद. आता मुंबई टू अहमदाबादचं जे डिस्टन्स आहे ते 505 किलोमीटर आहे. किती आहे? 505. आता हिचा स्पीड काय बोललो मी तुम्हाला? 280. म्हणजे 1.5 hour मध्ये ती पोहोचेल का नाही? सकाळी तुम्ही तिथून 8-9 वाजता बी निघाले तर तिथं 1.5 तासात खाकरा ढोकला खाऊन तिथून रिटर्न येऊ शकतात, बरोबर आहे की नाही? स्पेशल ही आहे बुलेट ट्रेन. आता बुलेट ट्रेनची अमाऊंट सांगतो मी तुम्हाला. भारताने बुलेट ट्रेनसाठी 80,000 करोडचं लोन घेतलंय. कोणाकडनं? जपानकडनं. बुलेट ट्रेन बनवून देतील, चालवतील, आणि त्याच्यावर इंटरेस्ट रेट किती आहे तुम्ही शॉक होऊन जाणार. 0.1% इंटरेस्ट रेट आहे. आता कुठल्या बँकेकडनं आपण लोन घेतो त्याचा इंटरेस्ट रेट किती असतो? 10, बरोबर आहे की नाही? किंवा 8-7 ऍक्सेप्टेड की नाही? एका देशाने 1% किती? 0.1% इंटरेस्ट रेटने दिलाय आपल्याला. ते पण किती वर्षासाठी? 50 वर्षासाठी. असा हा करार झालेला आहे. याला म्हणता एग्रीमेंट, ज्याच्यामध्ये साध्य होतं आपलं पण ध्येय आणि त्यांचं पण. त्यांना पण द्यायला भेटते ना, त्यांची जी टेक्नॉलॉजी दुसऱ्या देशामध्ये इम्प्लिमेंट करायला भेटते ना, पैसे भेटणार आहेत ना त्यांना. पहिला करार. दुसरा करार आहे जो डिस्कस करू आपण, राफेल. राफेल हे खूप फेमस फायटर जेट आहे, सर्व देशांकडे नाही. आता मोजून फक्त 3 ते 4 देशांमध्ये. स्वतः फ्रान्स तर बनवत असते, पण त्यांनी कोणाला दिलं? आपल्या भारताला, आणि अजून एक देशाला दिलंय. 36 विमानं आपण त्यांच्याकडनं बाय केले. किती? 36. याला म्हणतात करार. हा आता कुठला करार झाला? हा डिफेन्स क्षेत्रातील झाला. हा वरचा जो करार झाला हा कशा झाला? टेक्नॉलॉजी क्षेत्रातील झाला. बघा मी शॉर्टकट मध्ये लिहून देतो, हे टेक्नॉलॉजी, बरोबर.
हे काय? डिफेन्स. खालचा तुम्ही सांगा कुठल्या क्षेत्रातील असला? टेलिकॉम. गॉट इट? कुठल्या क्षेत्रात आला? टेलिकॉम. असं मग कृषी क्षेत्र, असं मग ट्रेड, यु नो ट्रेड, व्यापार. व्यापारमध्ये खूपच करार असतात. भारताच्या दुसऱ्या देशांसोबत काय असतात? व्यापार असतात ना, असे हे सर्व करार असतील मित्रांनो. आय होप करार बद्दल समजलं. आपल्याला वन लाइनर क्वेश्चन असेल की भारताने बुलेट ट्रेनसाठी कुठल्या देशासोबत करार केला, मग 4 ऑप्शन असतील: अमेरिका, जपान, चायना आणि काय? फ्रान्स. मग आपला आन्सर काय येईल? आय होप समजलं मला काय बोलायचंय. नेक्स्ट नाव टाका. ए फॉर ॲब्रिव्हिएशन. ॲब्रिव्हिएशन फुल फॉर्म म्हणतो ना त्याला आपण, मराठीमध्ये काय म्हटलं होतं? संक्षिप्त रूप म्हटलं होतं त्याला. आता तुम्ही 2 भाषा मला बोलायला लावल्या, मग 2 भाषा मला बोलावं लागतात ना. संक्षिप्त रूप, ओके, बायलँग्वेज. आणि सिंपल आपलं काय? फुल फॉर्म. ओके, चलो. आता मी तुम्हाला कमीत कमी 15 असे शॉर्ट फॉर्म देणार आहे, ज्याचे फुल फॉर्म तुम्हाला लिहायचे ना. सर्वात पहिला आपण वेगवेगळ्या 3 कॅटेगरीमध्ये लिहिणार आहोत. पहिली कॅटेगरी मी घेतो योजनांची, म्हणजे लवकर हिंट लागेल तुम्हाला. PMJDY, बोलू नका कोणी हा. PMJJBY. तिसरा APY, BBBBP. पाचवा KPY. हे 5 लिहायचे. तुम्ही एकाखाली एक लिहायचे हा. नंतर इकॉनॉमिक सेक्टरचे 5 घेतो मी. का? कारण की विचारले जातात क्वेश्चन. नामवर विचारला होता क्वेश्चन. नंतर तुमचा नीती आयोगाचा फुल फॉर्म विचारला होता आयोगाने डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड. नीती आयोग नवीन आला होता ना, नीतीचा फुल फॉर्म. आता शॉर्ट फॉर्म मध्ये काय काय दिलं होतं तुम्ही शॉक होऊन जाणार. आता नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ना, ऑप्शन असं पण दिलं होतं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ट्रान्सपोर्ट पण टाकलं होतं. ओके, आणि शेवटचा वेगवेगळे नावं दिलेत, तुम्हाला बघायला भेटेल तो क्वेश्चन. एनिवे, सो याच्यात मी घेतो IMPS घेतो. UPI नाही घेणार, UPI सोपं आहे. काय UPIचा फुल फॉर्म? युनिफाईड पेमेंट काय इंटरफेस, UPI. ते सोपं आहे, ते येऊन जाईल तुम्हाला. अजून एक NPC आहे. चला, हे 5 झाले. आता आपण दुसरे 5 घेऊ. काय आहेत सांगा? हे इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. सो चला, 5 त्रिक 15 आहेत ना. एका खाली एक लिहा आणि फुल फॉर्म लिहा. बघू आपण 15 पैकी किती जणांना येतात. चलो, पहिलं आहे प्रधानमंत्री जनधन योजना. आलं असेल हे सर्वांना. खूप फेमस योजना होती ही प्रधानमंत्री जनधन योजना, जनधन योजना. तुम्ही पण अकाउंट ओपन करू शकता त्याच्यामध्ये. दर महिन्याला काहीतरी अमाऊंट असते ती, विच तुम्हाला इंटरेस्ट भेटते. दुसरं आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना. व्हॉट इज APY? अटल पेन्शन योजना. चौथं काय? BBBP, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. और बेटियों को आया नहीं, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. किती सोपं होतं बरं, सांगा बरं. हे यायला पाहता कधी? चला, चलतंय ना. अभ्यास करण्याचे दुष्परिणाम. हा, लास्ट काय? हा, प्रधानमंत्री किसान पात्र योजना. प्रधानमंत्री किसान पत्र योजना. चला इकडे या लवकर, आता टाइम नाही आपल्याकडे. इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. जर तुम्हाला कोणाला अमाऊंट पाठवायची असेल तर समोरच्या व्यक्तीचा काय लागतो आपल्याला? अकाउंट नंबर. आणि दुसरं काय लागतो? IPSC कोड. त्याच्याशिवाय तुम्ही कोणाला अमाऊंटच पाठवू शकत नाही, म्हणून सिस्टीमच येते. लिहा मग इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. आता कोणाला जर अमाऊंट पाठवायचे त्याला त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? NEFT आहे ना, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. दोघं फुल फॉर्म समजले? हे दैनंदिन जीवनामधले सर्व गोष्टी मी तुमच्या कव्हर केल्या. हा, RTGS, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्याला मराठीमध्ये म्हटलं होतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. येस, मॉनिटरी फंड. काय नंतर? IMPS, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. इमिजिएट, IM म्हणजे इमिजिएट, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. हे जे आपण लिहितो हे सर्व इकॉनॉमिक टर्म्स आहेत आपल्या. व्हॉट इज WEF? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. नंतर काय पुढचं? युनेस्को, युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. नंतर घ्या कुठलं? युनिसेफ, युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड. साऊथ एशियन असोसिएशन ऑफ, साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन. साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन. ब्रिक्स, सोपं आहे ना. ब्रिक्स तर आलं असेल सर्वांना. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. थोडं सोपं.
ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि काय साऊथ आफ्रिका. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ओके डन. चलो. सो हे होते मित्रांनो सर्व फुल फॉर्म. नेक्स्ट नाव टाका बी. बी फॉर बुक्स अँड ऑथर. बी फॉर बुक्स अँड ऑथर. आता बुक्स अँड ऑथर म्हणजे आपल्याला मी तर दाखवलं ना तुम्हाला पुस्तके आणि साहित्य. पुस्तकाचं नाव दिला होतं, त्या पुस्तकाचे ऑथर कोण हे आपल्याला विचारलं जातं. समजलं? खूप सोपा क्वेश्चन असतो. पुस्तकाचं नाव आणि त्याचा ऑथर. एक एक्झाम्पल म्हणून देतो तुम्हाला. आय डू व्हॉट आय डू. कोणाचं बुक आहे माहिती आहे? रघुराम राजन. लिहा रघुराम राजन. सेकंड बुक एक्झाम वॉरियर. कोणाचं बुक आहे माहिती आहे? नरेंद्र मोदी. यस, एक्झाम वॉरियर नरेंद्र मोदी. पहिलं कोणाचं आहे? रघुराम राजन. विचारलं गेलंय आणि मी तेच बुक घेतोय जे एक्झामला विचारले गेले. म्हणजे बघा कुठल्या मोठ्या व्यक्तीचे पुस्तक विचारले जातात. रघुराम राजन कोण होते माहितीये का? कोण होते? आरबीआयचे गव्हर्नर होते, फेमस गव्हर्नर होते आणि इंडियन इकॉनॉमीमध्ये त्यांनी खूप मेंटेन केलं होतं. एक्झाम वॉरियर. जे विद्यार्थी एक्झाम मध्ये फेल होतात, ओके, पण त्यांनी हार नाही मानायची, ते खरे वॉरियर असतात. ते काहीतरी वेगळं करतात ना, त्याच्यावर आधारित हे बुक आहे. 10 फेल 12 फेल वाल्यांसाठी बुक बनवलं होतं मोदींनी. इथपर्यंत आले. नंतर लोक माझे सांगती. तिसरं बुक घ्या. लोक माझे सांगती. कोणाचं बुक आहे सांगा बरोबर? बोला मॅडम. शरद पवार. लोक माझे सांगती. कोणाचं बुक आहे? शरद पवार. आले इथपर्यंत? प्लेइंग इट माय वे. प्लेइंग इट माय वे. सचिन तेंडुलकर. आय होप सर्वांना थोडा अंदाज आला आता काय असतं बुक्स आणि काय असतो ऑथर. तुमचं बी एखादं बुक लिहून टाका. प्लेइंग इट माय वे, सचिन तेंडुलकर. बी फॉर बँकिंग अँड बिझनेस. पहिलं बुक्स अँड ऑथर. बी फॉर बँकिंग अँड बिझनेस. आता बँकिंग म्हटलं तर करंट काय आला मित्रांनो बँकिंग मध्ये? सिंपल लॉजिक आहे. तुमचा बजेट आला बरोबर, तुमचं पूर्ण आरबीआय, एसबीआय, नॅशनल बँक्स, ओके, नॅशनल बँक्स. नंतर तुमचं पूर्ण जीडीपी, जीएनपी, या सर्व गोष्टी नॅशनल इन्कम पासून बँकिंग रिलेटेड सर्व ऑल. वर्ल्ड बँक, एडीबी, ओके, वर्ल्ड बँक, एडीबी नाव ऐकलंय का? एशियन डेव्हलपमेंट बँक. ओके, एडीबी एशियन डेव्हलपमेंट बँक. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. एडीबीचा काय? एशियन डेव्हलपमेंट बँक. हा नाही, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपी होईल तुमचं. आता जेव्हा तुम्ही इकॉनॉमी शिकणार ना त्यामध्ये सर्व शिकायला भेटणारच आहे इन डिटेल. काय असतं जीडीपी, काय असतं जीएनपी. आता शॉर्टकट लिहिलं तरी चालेल, टेन्शन. प्रोडक्ट एडीबी एशियन डेव्हलपमेंट बँक. आशियाई विकास बँक त्याला म्हटलं आता. मनिला फिलिपाईन्सला त्याचा हेडक्वार्टर आहे. मग बँकिंगचा स्टडी हा झाला. आता बिझनेस म्हणजे काय? जसं आज भारतातील सर्वोच्च श्रीमंत व्यक्तींचा आज रिपोर्ट आलेला आहे, रात्री मी टाकेल आपल्या व्हॉट्सअप चॅनलला. मुकेश अंबानी पुन्हा ते झालेले आहेत. ओके, आणि यावर्षी टॉप 10 मध्ये एक लेडीज आहे, त्यांचं पण नाव आलेलं आहे. तर म्हणजे एक नवीन एंट्री झालेली आहे, ते पण त्यांनी हायलाईट केलंय. मी टाकणार होतो पण काहीतरी मध्येच कोणाचा तरी कॉल आला, राहून गेलं. मला आता ते क्लिक झालं या न्यूजवरून. जसं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत आपले? एलन मास्क. तसं आपल्या आशिया खंडातील श्रीमंत कोण, भारतातील श्रीमंत कोण हे विचारले जातात. आता आपल्या भारतातील, आशिया खंडातील आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील आणि विशेष म्हणजे आपल्या मुंबईतील एकच आहे, मुकेश अंबानी. समजलं? आशियातील पण आहेत, भारतातील पण आहेत, महाराष्ट्रातील पण आहेत, मुंबईतील पण आहेत. बरे की नाही? चलो आगे बढ़ते. हे बिझनेस रिलेटेड झालं. बिझनेसशी रिलेटेड मग कोणीतरी जसं आता मागे मार्क झुकरबर्ग माहिती आहे ना, फेसबुक, नंतर काय घेतलं? व्हॉट्सअप फॉर एक्झाम्पल. आता इलन मस्क त्याने ट्विटर घेतलं. हे जे काही बिझनेस रिलेटेड जे काही करार होतील, जे काही अक्वायरमेंट असेल, परचेस असेल, हे आपल्याला माहित पाहिजे. क्लिअर?